यानंतर आपले पुढचे मार्गदर्शक पुढचे वक्ते जे आहेत ते म्हणजेच नामांकित आर्किटेक्ट माननीय सन्माननीय श्री सोपानजी प्रभू यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढचं मार्गदर्शन करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सरांसाठी. नमस्कार सर्वांना. विजय साळे साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला की मार्गदर्शन शिबिर ठेवलं आहे, लोकांना मार्गदर्शन पाहिजे. तर माझं त्यांना म्हणणं होतं अरे यूट्यूबवर सगळे व्हिडिओ काढतात, सगळ्यांचे व्हिडिओ असतात. म्हटलं मार्गदर्शन शिबिरमध्ये लिमिटेड लोक येतात, यूट्यूबवर कुठलाही वेळ असेल कधीही बघता येतं. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की रमेश प्रभू सर येतात. आता रमेश प्रभू सरांचं मार्गदर्शन जे आहे हे टेक्निकल असतं. अभ्यास करून करून ते तुम्ही बघितले त्यांचे जुने व्हिडिओ आणि त्यांच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हळूहळू ते अपडेट होत असतं. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटकडे लोकांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा स्पेसिफिकली सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये, तर ते अभ्यास करून ते गव्हर्नमेंटपर्यंत पोचवण्याचं एक त्यांचं एक माध्यम आहे. त्यांनी एक संस्था केली आहे, जी संस्था बऱ्याच लोकांना अनगिनत वेळा गायडन्स देत असते. तर आता इथे जे विषय आहेत त्याच्यात म्हात्रे साहेबांनी 79A ची तरतूद सांगितली. या तरतुदीमध्ये सुद्धा काही थोडेफार टेक्निकल गोष्टी असतात ज्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटकडनं कदाचित विषय नेला तर त्याच्यावर मार्गदर्शन मिळेल. पण इथे माझा जो विषय मला सांगण्यात आला तो म्हणजे लोकांचा जो प्रथम आणि शेवटचा प्रश्न असतो, आम्हाला मिळणार काय, आम्हाला किती एरिया मिळणार, आम्हाला कॉर्पस फंड किती मिळणार, भाडं किती मिळणार. प्रत्येकाची इच्छा असते जास्तीत जास्त मिळावं. नवी मुंबईत आम्ही जी कामं करतो रिडेव्हलपमेंटची, मला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये लोक जी फसतात ती साधारण सामान्य लोकच फसतात. जो अतिहुशार असतो त्याला कोण फसवू शकत नाही, साधारण लोक फसतात. आता ती कशी फसतात, आम्हाला जास्त पाहिजे तर लालच, हे अनएंडिंग आहे. म्हणजे कोणाला 100 फूट मिळत असतील तर त्याची अपेक्षा असते 120. मग 120 देणारा कोणी उभा झाला तर 140 देणारा. म्हणजे जस्टिफाईड काय आहे, काय मिळायला पाहिजे, काय नाही मिळायला पाहिजे, हे लोकांना त्याबद्दल नॉलेज नसतं आणि ते थांबतात. आणि मग थांबून जसं उशीर होत जाणार तसं रिडेव्हलपमेंटमध्ये अडचणी वाढत जाणार. ज्या बिल्डिंग 30 वर्षाचे आहेत त्या हळूहळू मेंटेन नाही केले जात, मग ते अजून जास्त त्यांची कंडिशन खराब होते. मग जो जेवढा क्रिटिकल आहे त्याला तेवढं नुकसान होणार आहे. रिडेव्हलपमेंटला जर तुम्ही असा विचार केलात की रिडेव्हलपमेंट आणि एखादा घरात असलेला आजारी माणूस, या दोघांना सारखंच पद्धतीचं ट्रीटमेंट पाहिजे. आता तुम्हाला जर माहिती असेल, जे तज्ज्ञ लोक म्हणतात की C1 कॅटेगरी असेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकतात, किंवा 30 वर्ष असतील पूर्ण झालेली तर तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकतात. C1 कॅटेगरी काय? C1 कॅटेगरी म्हणजे त्या इमारतींना C1 डिक्लेअर केलं, त्याचा अर्थ महापालिका तुमचं लाईट पाणी कुठल्याही क्षणी बंद करू शकतं. तुम्हाला 24 तासाच्या आत घर खाली करायचं असतं. ती C1 कॅटेगरी. म्हणजे थोडक्यात एखाद्या माणसाला कॅन्सर आहे, त्याला स्टेज 1मध्ये लक्षात आलं कॅन्सर आहे, त्याला नाही बाबा तू C1 कॅटेगरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिडेव्हलपमेंट करू शकत नाही असं म्हणणं म्हणजे काय, तू 4थ्या लेवलपर्यंत जा, कॅन्सरच्या स्टेज 4ला जा, तरच तुझं रिडेव्हलपमेंट होईल. हा मुद्दाच थोडक्यात मिसगायडेड, मिसइन्फॉर्म्ड. C1 कॅटेगरीवर रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर जर तुम्ही 79A म्हात्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल. 1-2 वर्ष हसत निघून जातात. एक मीटिंग लावायची 14 दिवस, नसतील 1 महिना, नसतील 3 महिना. या वेळेला अंतर नाही आहे. 2-2, 3-3 वर्ष मेंबर जमा करणं, एकत्र आणणं 2-2, 3-3 वर्ष असे जातात. मग C1 कॅटेगरी का? C2A किंवा C2B कॅटेगरी जेव्हा आपल्याला माहिती असतं की आता एवढा खर्च करावा लागणार आहे की त्याच्यापेक्षा तोडून नवीन बांधलेलं बरं, त्या स्टेजला जर रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू केली ना तर C1 व्हायच्या आधी तुमचं रिडेव्हलपमेंट होऊ शकतं. C1 कॅटेगरी डिक्लेअर होण्याचा अजून एक दुष्परिणाम काय, नाईलाज होतो तुमचा की तुम्हाला झक मारून रिडेव्हलपमेंट करायचं आहे, नाहीतर तुमचं लाईट पाणी बंद होईल आणि घर खाली केलं जाईल. त्यावेळेस जो बिल्डर तुमच्याकडे येणार तो तुमची मजबुरी आणि तुमची गरज, अरे तुमचं तर C1 आहे खाली करा, मग भाड्याने कुठे राहायचं आहे ते तुम्ही स्वतःच भरा, किंवा मी जे देतोय ते घ्या आणि शांत बसा,
त्या परिस्थितीला आणल्यासारखं. तर आता रमेश प्रभू सर आहेत, तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की गव्हर्नमेंटने याच्यावर सखोल विचार करावा की C1 कॅटेगरी कशाला पाहिजे, C2A C2B. जेव्हा रिपेरिंगचा जास्त खर्च आहे की आपल्या 30% 40% बिल्डिंगवर खर्च करत असतानाच रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू केली पाहिजे. आणि त्याचा निर्णय की डेव्हलपर सिलेक्ट करायचा किंवा सेल्फला जायचं, परवानगी मागण्याची प्रक्रिया भले तुम्ही पुढच्या कितीतरी वर्षात 2-3 वर्षामध्ये द्या. दुसरा हा जो मुद्दा आहे की आम्हाला काय मिळणार, आता आम्हाला काय मिळणार मध्ये एक महत्त्वाची स्टेप असते 79A मध्ये, जी असते फिजिबिलिटी रिपोर्ट बनवणं. की फिजिबिलिटी रिपोर्टचा हेतू काय, फिजिबिलिटीचा हेतू हा असतो की आजच्या रूल्स, उंची काय मिळणार, ओपन स्पेस किती सोडावे लागणार, RG किती सोडावे लागणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला मिळणारा जो एरिया आहे रूलमध्ये FSIमध्ये बसवून की तो किती मिळतो. मग आता जे प्रोजेक्ट फिजिबल नसतात, आता फिजिबिलिटी म्हणजे काय, तुम्हाला एखादं प्रपोजल, एखादं रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी डेव्हलपर येईल का, डेव्हलपर कधी येणार जर त्याला 2 पैसे कमवायला मिळते, नाही तर डेव्हलपर येणार नाही. मग जर तुम्हाला डेव्हलपर यायला पाहिजे, मग त्याचे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला किती एरिया मिळणार हे ठरवण्याचा जो दृष्टिकोन असला पाहिजे, ते डेव्हलपर यावं आणि त्याला 2 पैसे प्रॉफिट उरावे आणि जो उरलेलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळणार. खूप लोकांना असा समज असतो की फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे आम्हाला किती मिळणार एरिया आहे त्याच्यात ठरतं. मग त्याच्यात फिजिबिलिटी रिपोर्ट बनवताना सुद्धा खूप क्रायटेरियांकडे बारीक लक्ष द्यावं लागतं की त्या आपल्या एरियाचा डिमांड काय, आपल्या एरियाचा रेट काय, तिकडे विकले जाणाऱ्या फ्लॅटची किमती काय, आजूबाजूला अजून किती सोसायटी आहेत जे रिडेव्हलपमेंटला जातात. आता एखाद्या सेक्टरमधले सगळे समजा 40 जे भूखंड आहेत ते रिडेव्हलपमेंट होत असतील तर काय होणार, वेगवेगळे बिल्डर येणार आणि त्यांचा रेटमध्ये अवेलेबिलिटी जास्त होणार. डिमांड सप्लायच्या खेळावर रिडेव्हलपमेंटची फिजिबिलिटी ही अवलंबून असते. दुसरी गोष्ट असते तुम्ही हाईट किती तुम्हाला मिळू शकते, एअरपोर्ट ऑथॉरिटी किंवा जे विमानतळ आहे त्याच्या नार्क दाखल्याप्रमाणे हाईट किती मिळू शकते. तर सानपाडा जुईनगरचं जे क्षेत्र आहे ते बऱ्यापैकी चांगली हाईट आहे. वाशी, कोपरखेरणा किंवा बेलापूरला वगैरे हाईट रेस्ट्रिक्शन्स, एअरपोर्टच्या अनुषंगाने तुम्हाला हाईट रेस्ट्रिक्शन्स असतात. तिसरा फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये अंदाज येतो आपल्याला की आपल्याला किती एरिया हा अपेक्षित केला पाहिजे. नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट करत असताना 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटीज आहेत. एक आहे जे सिडकोने बांधलेल्या इमारती आहेत, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक रेग्युलेशन 10.10.2 तुम्हाला पाहिजे तर नोट डाऊन करा. 10.10.2 हे रेग्युलेशन आहे. त्या रेग्युलेशनप्रमाणे काय मिळायला पाहिजे, सिडकोने बांधलेल्या इमारती आहे म्हणून अशा सोसायटीजना थोडासा जास्त एरिया मिळतो. परंतु अशा ज्या सोसायटीज आहेत ज्याच्यात जमीन सिडकोने दिली होती आणि डेव्हलपरने बनवली असेल किंवा सोसायटीच्या काही लोकांनी मिळून बनवली असेल, अशा ज्या सोसायटीज आहे त्यांना जो FSI UDCPR प्रमाणे वाढला आहे तो सगळा विकत घ्यावा लागतो. मग जिथे FSI विकत घ्यावा लागतो तिथे त्याच्यासाठी एक वेगळी तरतूद आहे. 7.6.2 हे आहे आणि जो FSI मिळतो तो 6.3 त्याच्याप्रमाणे FSI मिळतो. आणि तो जो FSI असणार तो लगतचा जो रस्ता आहे जिकडनं तुम्हाला गाडी आत शिरणार त्या रस्त्याची रुंदी काय आहे त्याच्यावर असतो. आता DP बनवत असताना महापालिकेने खूप ठिकाणी रुंदी वाढवली आहे. मग जी वाढलेली DPची रुंदी असेल त्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा FSI मिळेल. तो FSI जो मिळतो त्याच्याप्रमाणे किती एरिया मिळणार हे कॅल्क्युलेशन केलं जातं. हे कॅल्क्युलेशन करत असताना की खर्च किती आहे आणि क्षेत्र किती बनणार आणि त्या एरियामध्ये विकण्याचा त्याचा रेट काय आहे याच्याप्रमाणे त्याची एक फिजिबिलिटी बनते. खूप लोक फिजिबिलिटीच्या चक्रीत अडकतात. काय करतात, 4-4, 5-5 लोकांकडनं फिजिबिलिटी बनवून घेतात. प्रत्येकाचे क्रायटेरिया वेगळे. एक म्हणतो 15% प्रॉफिट होईल, दुसरा म्हणतो 20% प्रॉफिट येईल, तिसरा म्हणतो 40% प्रॉफिट होईल. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन. फिजिबिलिटीमधनं सामान्य माणसाचा काय दृष्टिकोन असला पाहिजे की आपलं प्रोजेक्ट करत असताना आपलं आत्ताचं जे क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा कमी व्हायला नको. आता जे भूखंड CRZने बाधित असतात त्याला जुने रूल लागतात, त्यांना UDCPRचा वाढीव क्षेत्र मिळणार नाही. असे जे प्रोजेक्ट असतील किंवा जे गावठाणात आहेत किंवा जे 12.5% आहेत, छोटे प्लॉट आहेत, जे रूलमध्ये त्यांना बेनिफिट नाही आहे
असे जे प्रोजेक्ट असतात त्यांना कदाचित जेवढं क्षेत्र आहे तेवढं जरी मिळालं, भाडं नाही मिळालं तरी चालेल, पण आमची बिल्डिंग मोडकळी झाली आहे, असे सुद्धा प्रपोजल्स असतात नवी मुंबईमध्ये. असे जे प्लॉट आहेत तिथे मी म्हणेन फिजिबिलिटी कठीण असते, म्हणजे ते प्रोजेक्ट करणं नाईलाज आहे, पण तुम्हाला ते फिजिबलच नाही आहे. म्हणून जेवढं क्षेत्र मिळतं तेवढं घ्या आणि खुश व्हा. परंतु इतर जे प्लॉट आहे, जे डेव्हलप्ड नोडल प्लॉट ज्याला म्हणतो, की जे प्लॉट म्हणून सिडकोने विकले किंवा जे सिडकोने बांधलेल्या इमारती आहेत, ह्यांना जो मिळणारा एरिया आहे हा खूप चांगला मिळतो नवी मुंबईत. म्हणजे मी नवी मुंबईत मिळणारं क्षेत्र जे आहे ते जर तुम्ही बाकी इतर ठिकाणी मुंबई किंवा ठाण्यात किंवा इतर डेव्हलप्ड एरियामध्ये जिथे रिडेव्हलपमेंट चालू आहे इथे ह्याच्याशी जर कम्पेअर केलं तर फार चांगला मिळतो. आता 10.10.2 जे सिडकोने बांधलेली इमारती आहे त्याच्यात तर गव्हर्नमेंटने लिहून दिलं की किती क्षेत्र मिळालं पाहिजे. तुमचं जे सद्यस्थितीत असलेला जो कार्पेट एरिया आहे त्याच्यावर जर तुमचा भूखंड 4000 चौरस मीटरपेक्षा 2500पेक्षा कमी जर असेल तर तुम्हाला 35% वाढीव क्षेत्र मिळणार कार्पेट एरिया, हे रूलने सांगितले. आता कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त पण मिळतो. का जास्त मिळतो? कारण त्या एरियामध्ये जी जमिनीची डिमांड आहे, त्या एरियामध्ये जर विकण्याचा रेट चांगला असणार आहे, त्या एरियामध्ये डेव्हलपरला इंटरेस्ट असणार, तो कदाचित 35च्या जागेवर तुम्हाला 40, 45, 50, 60% सुद्धा देऊ शकतो. जसा मोठा प्लॉट होतो तसा तुमचं क्षेत्र वाढत जातं. 4000च्या वरचा प्लॉट असेल तर तुम्हाला सरळ 45% मिळतात. जे 35 होतं त्याच्याऐवजी 45 मिळतात. मग हे कशावर? कार्पेट एरिया जो पूर्वीचा होता त्या क्षेत्राच्यावर 45%. हा क्रायटेरिया रूलमध्ये लिहिला आहे. कमी त्याच्यापेक्षा असेल तर प्लॅन पास होणार नाही, महापालिका मंजूर करणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त किती मिळेल हे तुम्हाला कधी कळतं? जेव्हा तुम्ही टेंडर काढतात, जेव्हा डेव्हलपरचे ऑफर्स येतात, जेवढं जास्त कॉम्पिटिशन होणार तेवढं जास्त तुम्हाला एरिया मिळण्याचे चान्स असणार. तुमच्याकडे 2-3च आलेत डेव्हलपर, अशा वेळेस तुम्हाला त्यांचा प्रयत्न काय असेल की रूलमध्ये जे कमीत कमी आहे तेवढं आम्ही तुम्हाला देऊ. पण जे रूलमध्ये कमीत कमी आहे ते सुद्धा भरपूर आहे जर तुम्ही इतर ठिकाणांशी कम्पेअर कराल तर, मुंबईशी किंवा ठाण्याशी. तर खूप लोक काय ते एरिया किती मिळण्यासाठी अडकतात. मी जिथे जिथे गाईड करतो तिकडे मी असं सांगतो की त्याच्यावर नका भर देऊ. किती एरिया मिळतो हे जो मिळणार आहे तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही टेंडर काढलं की तुम्हाला एक्झॅक्ट कळणार. सुरुवातीला चर्चा नका करत बसू. त्यापेक्षा तुम्ही या गोष्टीचा विचार करा की हे नवीन घर जेव्हा बनतं तर त्याचा मेंटेनन्स किती असणार हा प्रश्न विचारायला पाहिजे. हे नवीन घर बनणार त्याचं प्रॉफिटाईज किती वाढणार हा प्रश्न विचारायला पाहिजे. का? मुंबईत रिडेव्हलपमेंट होतं तुम्ही बघाल, दादर, गिरगाव खूप ठिकाणी होतं. लोक स्वप्न बघतात आम्हाला छान घर मिळेल, मोठं घर मिळेल. मिळतं सुद्धा. मिळाल्यानंतर त्याचं मेंटेनन्स आणि त्याचं प्रॉफिटाईज हे एवढं जास्त असतं की माणसाला तिकडे राहणं परवडत नाही. मग तो काय करणार? विकणार आणि कुठेतरी लांब जाणार. हा जो प्रकार आहे ना, हा झाला तर तुम्ही जे रिडेव्हलपमेंटसाठी जी काय धावपळ करतायत, प्रयत्न करतायत, त्याचा काही उपयोग नाही. दुसरी गोष्ट, रिडेव्हलपमेंट सगळीकडे जसं म्हात्रे साहेब बोलले, रिडेव्हलपमेंट नवी मुंबईमध्ये येते. आता जे सद्यस्थितीतले रस्ते, जे काय पाणी आहे, जे काय समजा इलेक्ट्रिसिटीची प्रोव्हिजन आहे, हे जर समजा सगळंच नवी मुंबई 2.5 पट 3 पटने वाढलं तर हे तेवढं लोड घेऊ शकेल का? ह्याचा विचार बारकाईने जर केला ना तर तुमच्या लक्षात येईल की आज जे समजा महापालिका पाणी देते ते तुम्ही फ्लशिंग म्हणजे टॉयलेटसाठी सुद्धा वापरतात, प्यायला सुद्धा वापरतात, कसंही वापरतात, कारण काय भरपूर पाणीच पाणी. जर पॉप्युलेशन वाढलं तर पाण्याची टंचाई होणार. मग तुम्हाला काय विचार करायला पाहिजे? तुम्हाला टेंडरमध्ये किंवा रिडेव्हलपमेंट करत असताना फ्लशिंगची टाकी वेगळी पाहिजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे, टेरेसवर सोलर लावलं पाहिजे, जेणेकरून पुढचं जे मेंटेनन्स कसं कमी करायचं. पुढचे जे 60 वर्षाचे आता खूप लोक जे आहेत समजा 30 वर्षानंतर रिडेव्हलपमेंट केलं, घर विकत घेताना त्या व्यक्तीचं समजा 30 वर्ष वय असेल तर 50-60च्या रेंजमधली लोक आहेत जे आज रिडेव्हलपमेंटचा विचार करतात. ते रिडेव्हलपमेंट स्वतःसाठी नाही करत, पुढच्या जनरेशनसाठी करतात. तर पुढच्या जनरेशनला घर आहे पण तिथे त्याला राहायला परवडलं पाहिजे हा विचार करून अशा गोष्टी प्रोजेक्टमध्ये असले पाहिजे की जे फ्युचरमध्ये बेनिफिशियल असतील. हा विचार तुम्ही किंवा तुम्ही ज्याला अपॉइंट करणार असा आर्किटेक्ट असेल किंवा PMC असेल अशांकडनं तुम्हाला की बाबा हे पुढे आम्हाला किती येणार हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो. ह्याच्या पलीकडे कॉर्पस फंड असतं. म्हणजे जसं सुरुवातीला आता मेंटेन करायला प्रत्येक सोसायटीकडे सिंकिंग फंड असतं, तसं एक कॉर्पस फंड असतं जे सोसायटीला डेव्हलपर बाजूला काढून देईल
आता हे जे बाजूला काढून देईल त्याचं इंटरेस्टवर मेंटेनन्स होणार आहे. तर ते काय असणार हा सुद्धा एक रिडेव्हलपमेंट करत असताना महत्त्वाचा विचार असला पाहिजे की किती मिळणार. आता सिडकोने बांधलेल्या इमारतींसाठी असं लिहिलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे जे कमिशनर साहेब असतील ते जो सांगतील तो कॉर्पस असेल, परंतु तो किती असेल ह्याचं उत्तर आत्तापर्यंत माझ्या मते तरी तयार झालेलं नाही आहे, म्हणजे ते अजून ॲनालिसिस झालेलं नाही आहे. पण ते करत असताना त्याच्यामध्ये त्या कॉर्पस फंडचं इंटरेस्ट काय येतं ते मायनस करून तुम्हाला मेंटेनन्स काय येणार हा प्रश्न, जर रिडेव्हलपमेंटला तुम्ही घर खाली करणार आणि बाहेर पडणार त्याच्या आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फ्युचर प्लॅनिंग करू शकता की इथे आपल्याला रिडेव्हलपमेंट गेल्यानंतर परत आल्यानंतर आपण इथेच असणार का आपल्याला विकण्याची मजबुरी आहे, हा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये जे माझं पर्सनल ओपिनियन आहे ते असा ग्राफ नसणार आहे, तो असा असणार आहे. म्हणजे सध्या रिडेव्हलपमेंट जोरात आहे, सगळ्यांना करायचं आहे, मग हळूच त्याच्यात एक स्लॅक येणार का, तर खूपशे नवीन फ्लॅट तयार असतील तिथे राहायला विकले जाणार नाही, मग रेट पडणार. मग त्यानंतर आज सध्या भाड्याची परिस्थिती अशी आहे की भाड्याच्या घरांचा आकाशाला टच झाले की 2 बेडरूमचा फ्लॅट सानपाडा जुईनगरला 75,000 60,000 असा भाव चालला आहे. का, कारण काही घरं अवेलेबल नाहीत. मग जर तुमच्या बिल्डिंगची कंडिशन खराब नसेल तर कधी कधी थांबलेलं बरं. जबरदस्ती लोक धक्का मारतात, रिडेव्हलपमेंट करूया जास्त एरिया मिळेल, असं नसतं. तुम्ही प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. जर कंडिशन चांगली असेल आणि रिडेव्हलपमेंटची आज गरज नसेल तर 2-5 वर्ष थांबा आणि मग करा. का, कारण तुम्हाला अंदाज येतो की मार्केटमध्ये जे प्रोजेक्ट चालले आहेत ते कुठल्या डेव्हलपरने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, कोणी टाईमवर कंप्लीट करून सोसायटीला हँडओव्हर केलं आहे. भाड्याचे जे आहेत अवेलेबल जेव्हा नवीन घरं असतील आपोआप भाडं कमी येईल, भाडं कमी अवेलेबल फ्लॅट असतील आणि भाडं कमी झालं की पुढचे जे रिडेव्हलपमेंट असतील त्यांना सोयीस्कर पडणार. कारण त्यांना माहिती आहे की चला सानपाड्यात किंवा जुईनगरमधल्या आपल्याला राहण्यासाठी फॅसिलिटी आहे. आज जे प्रोजेक्ट आहेत ते उलवेला जात आहेत, खारघरला जात आहेत, इतके लांब जात आहेत. शाळा नोकऱ्या असतात किंवा फॅमिलीचं येणं जाणं असतं, ते सगळं अस्तव्यस्त होतं. तर हा ग्राफ हा योग्य असतो की थोडंसं वर गेलं मग अवेलेबल झाल्यानंतर करू. जर कंडिशन चांगली असेल तर रिडेव्हलपमेंटच्या मागे इमिजिएट मागे लागायची काही गरज नाही. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला जो एरिया मिळणार, आता समजा कोणी 140 स्क्वेअर फूट देते, कोणी 150 स्क्वेअर फूट देते. आता आर्किटेक्ट म्हणून मला सुद्धा 2 वेगवेगळे फ्लॅट दाखवले आणि सांगितलं हा 140 आहे, हा 150 आहे. दुसऱ्याला उलटं सांगितलं हा 140 आहे आणि हा 150 आहे. 10 फूट 20 फूटने फरक पडत नाही, कोणाला कळत पण नाही. तर एरिया किती मिळणार ह्याच्यापेक्षा जास्त, जसं सर्वात स्टार्टिंगला आपले सोनोने साहेबांनी जे शॉर्टमध्ये ब्रिस्क 2-3 गोष्टी सांगितल्या. चूज करत असताना जातपात धर्म काय बघायचं नाही, रेप्युटेशन बघायचं. का, की जर आपल्या घरात एखादा पेशंट आहे आपण काय बघतो, कुठला डॉक्टर सर्वात स्वस्तातला नाही बघत. आपण हे बघतो कुठला डॉक्टर आपल्याला फसवणार नाही, पैशाच्या बाबतीत आपल्याला लुटणार नाही, आपल्याला खात्रीपूर्वक आपल्या पेशंटला बरं करून देईल. ज्याचं रेप्युटेशन चांगलं त्याच्याकडे जाणं जरुरी असतं. दुसरी गोष्ट, रिडेव्हलपमेंट करत असताना एकी असली पाहिजे की जी मेजॉरिटी जी समजा 51% आहे तरीसुद्धा मी असं मताचं आहे की प्रयत्न करायचा की सगळ्यांना एकत्र सामावून घेऊन 100% कन्सेंटचा प्रयत्न करायचा. कारण जिथे जास्त कन्सेंट असतं ना तिकडे सक्सेसचे चान्सेस जास्त असतात. कारण सगळ्यांची मतं असतात, सगळ्यांची घरं आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं हे कधी फायदेशीर असतं. आता एरिया नवी मुंबईमध्ये तर इतर ठिकाणापेक्षा जास्तच मिळतो, पण जसं मी सांगितलं सिडको कन्स्ट्रक्टेडला अजून थोडा जास्त मिळतो. ज्या सोसायटी सिडको कन्स्ट्रक्टेड नाही आहे अशा ठिकाणी तुम्हाला डेव्हलपरकडनं ऑफर घ्यावी लागणार आहे आणि त्यातला निवडताना सर्वात जास्त किंवा सर्वात बेनिफिशियल कोण देतो आहे, सर्वात रेप्युटेड आणि रिलायबल असा कोण आहे, अशाची काय ऑफर आहे त्याच्यावर असतं. सिडको कन्स्ट्रक्टेड नसलेल्यांना 10%, 15%, 25% काही मिळू शकतं. लोकेशन कसं आहे किंवा विक्रीचा काय रेट येतो त्याच्यावर डिपेंड करून. पण सिडको कन्स्ट्रक्टेडसाठी नियम ठरलेला आहे, 35% किंवा 45% हे तुम्हाला मिनिमम मिळणारच मिळणार आहे.
नवीन आता एक क्लस्टरचा सुद्धा विषय चालला आहे नवी मुंबईत, की छोट्या छोट्या सोसायटीजने 4, 5, 8, 10 एकत्रित करून जे सगळीकडे बोर्ड लागले सध्या 4 FSI 4 FSIचे, तर हे क्लस्टर असणार आहे. म्हणजे छोट्यानी एकत्र यायचं, एकत्र मोठं बनवायचं आणि काम करायचं. पण ते करत असताना सुद्धा असं बघितलं जातं की आपल्या सोसायटीमध्ये मतभेद असतात. त्यात अजून 4 सोसायटीनं एकत्र करून करणं हे तेवढंच डिफिकल्ट असतं. पण हां, जर क्लस्टरमध्ये एखादं काम झालं की सगळं एकत्र आलं आणि चांगलं डेव्हलपरला किंवा एकत्रित मिळून काम केलं, तर प्रोजेक्ट मोठं झाल्यामुळे ॲम्युनिटीज चांगल्या मिळू शकतात, फॅसिलिटीज चांगल्या मिळू शकतात. परंतु ते करणं थोडं जास्त डिफिकल्ट असतं. तर हे माझ्या मते एरिया किती मिळणार, हे फिजिबिलिटी, आपलं प्रोजेक्ट फिजिबल आहे का हे बघायचं आणि टेंडरला जायचं. त्यानंतर येणारे जे ऑफर्स असतील ते आर्किटेक्ट PMC जो कोणी तुमचं असेल तर तुम्हाला त्याचं कंपॅरिझन करून दाखवेल की कोण काय देतो आहे, कोण किती भाडं देतो आहे. त्याच्यामध्ये करत असताना फार महत्त्वाचं असतं की क्रायटेरिया, एरिया सोडून बाकी सगळे क्रायटेरिया सेम ठेवायचं, की भाडं आम्हाला एवढंच पाहिजे. भाड्यामध्ये कोण जास्त देते, कोण कमी देते असं करून कंपॅरिझन नको. डिपॉझिटमध्ये कंपॅरिझन नको, कॉर्पसमध्ये कंपॅरिझन नको. फक्त एकच क्रायटेरिया ठेवायचा जो व्हेरिएबल असेल, वर खाली होऊ शकतो. मग तुम्ही त्या वेळेस कंपॅरिझन करत असताना तुम्हाला योग्य निवड करणं सोपं पडतं. तर हे माझे प्रश्न आहेत. बाकी पण रमेश प्रभू सरांचं ऐकणं फार महत्त्वाचं आहे. तर मी माझं वक्तव्य इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.